सुरुवात परम अल्लाच्या नावाने जो असीम दयाळू आणि कृपाळू आहे। ईद उल अझहाच्या या पावन पर्वाच्या संपूर्ण भारतीय बांधवांना मी प्राध्यापक सलमान आणि माझ्या मुस्लिम परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, एक सण जो ईद उल अझहा किंवा भारतीय भाषेमध्ये प्रचलित बकरीद म्हणून जो आपण ऐकतो तो उद्या होणार आहे। तर याबद्दल खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात, शंका असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण होतो की हा सण कोणासाठी आहे आणि ह्या बकरीदमध्ये काय करतात। तर त्याचं एक चर्चात्मक एक व्हिडिओ आहे की याद्वारे मराठीमध्ये मी तुम्हाला बकरीद जे आपण म्हणतो जे की ईद उल अझहा आहे याबद्दल काही वास्तविक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, बकरीदचं छोटासा एक म्हणजे ईद उल अझहा, वास्तविक याचं नाव ईद उल अझहा आहे। तर ईद उल अझहाचा एक आपण एक इतिहास पाहून घेऊया की हे काय असते म्हणून। तर जे तुमचे माझे प्रेषित हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम हे अल्लाहचे एक खूप जवळचे प्रेषित होते आणि हे अशा कालखंडामध्ये यांचा जन्म झाला जिथं अनेकेश्वरवाद हा खूप उच्च कोटीला पोहोचला होता आणि त्यांच्या घराण्यामध्ये एका पुरोहितांच्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला। तर हजरत इब्राहीम हे एकेश्वरवादाचे प्रतीक होते, ते एकेश्वरवाद याच्यावर ठाम होते। तर ते खूप साऱ्या लोकांना प्रश्न विचारत होते की तुम्ही यांची ज्याची भक्ती करता, जे काही देऊ शकत नाहीत, काही तुमचा फायदाही पोहोचू शकत नाही किंबहुना तुमचा नुकसान देखील देऊ शकत नाही, तर तुम्ही त्यांची भक्ती का करता। तर लोक त्यांच्यावर खूप तुटून पडत होते। तर त्यांच्या या कार्यामुळे त्यांना एकदा अग्नीमध्ये सुद्धा टाकण्यात आलं। तर त्यामध्ये सुद्धा ते वाचले, कारण की ते एकेश्वरवादी होते, एका अल्लाची भक्ती करणारे होते। त्यानंतर त्यांनी लोकांना जो संदेश दिला एकेश्वराचा, त्याच्यामुळे त्यांना देश त्यागसुद्धा करावा लागला। ही सुद्धा त्यांची परीक्षा होती। आणि त्यानंतर एक मोठी परीक्षा होती की जे त्यांचं वय हे 80 वर्षापेक्षा जास्त होतं, तेव्हा अल्लाहने त्यांना एक पुत्र दिलं, त्याचं नाव हजरत इस्माईल अलैहिस्सलाम होते। तर हे एवढं गोळस बाळ, इतकं चांगलं मुलगा, चरित्रवान आणि इतका सुंदर मुलगा एका वृद्ध काळामध्ये तेव्हा त्यांना मिळतो, तर त्याचा आनंद तुम्ही पाहू शकता किती आहे। परंतु यामध्ये सुद्धा अल्लाहला परीक्षा घ्यायची होती हजरत इब्राहीम यांची। तर त्यांना सांगितलं, स्वप्नामध्ये अल्लाहकडून आदेश आला की तुझ्या प्रिय वस्तू म्हणजे तुझ्या बाळाची बळी दे, म्हणजे कुर्बानी दे। तर त्या बाळाला ते म्हणाले की असं माझा एक स्वप्न आलं आणि अल्लाहकडून आदेश आहे। तर त्यांचे जे पुत्र होते, सुपुत्र हजरत इस्माईल अलैहिस्सलाम, हे सुद्धा सुसंस्कृत होते आणि यांना संस्कार असे मिळाले होते की अल्लाहकडून, परमेश्वराकडून जे कोणतेही आदेश आले तर त्याची अंमलबजावणी करावी। तर ते म्हणाले की वडील, हे माझ्या बाबा, तुम्हाला ज्या गोष्टी अल्लाहकडून आदेश आले त्याची अंमलबजावणी करा, मी तत्पर तयार आहे आणि मी सबूर आणि मी जे आहे तर धीरवान राहील। तर ते तसंच त्याच गोष्टीवर ते ठाम झाले आणि ते तिथं थांबले आणि त्यांच्यावर म्हणजे एक कुर्बानीचा जो हे असतो, प्रक्रिया असते, ती त्यांच्यावर सुरी जी आहे चालू करण्यात आली आणि ती सुरीनं त्यांना कापण्याची सुरुवात, म्हणजे त्यांच्या मानेवर सुरी ठेवण्यात आली। तर त्या क्षणी एक दुंबा म्हणून एक प्राणी त्या सुरीद्वारे ते कुर्बान झालं, म्हणजे त्याची बळी दिली। आता इथं बळी हजरत इस्माईल म्हणजे हजरत इब्राहीम यांच्या पुत्राची घ्यायची नव्हती, तर बघावायचं होतं की हा माझा जो दास आहे, हा पैगंबर आहे, हा एवढं मोठं माझं काम जो करत आहे, तर हे त्या परीक्षेमध्ये ते जे पूर्ण माझी त्यागाची जी परीक्षा आहे समर्पणाची, त्याच्यामध्ये तो यशस्वी होणार की नाही हे बघायचं होतं। तर निश्चितच हजरत इब्राहीम हे यामध्ये पास झाले आणि यशस्वी झाले। तर अल्लाहने ही जी त्यांची कृत्य आहे, हा जो कृत्य आहे, हे संपूर्ण लोकांसाठी म्हणजे अवघ्या संपूर्ण मानवजातीसाठी महाप्रलयापर्यंत ही परंपरा बनवून टाकली की तुम्ही कुर्बानी द्या म्हणून। तर त्यामुळे ही ईद उल अझहा म्हणून आज जगामध्ये प्रचलित आहे। तर मित्रांनो, याचं आता ही तर एक चांगल्या प्रकारची आमच्या संपूर्ण मनुष्य जातीला अल्लाहकडून दिलेली एक देणगी आहे। याचा फायदा काय आहे आपल्याला?
आता खूप साऱ्या लोकांचा प्रश्न निर्माण होतो की बुवा अल्लाहला या मासाची आणि याची कशाची आवश्यकता आहे, कुर्बानी तर मग आपण प्रतिकात्मक देऊया, आणि असे वेगवेगळे प्रश्न निर्माण करतात. तर त्या लोकांचं उत्तर देण्यासाठी कुराण जो आहे, कुराण म्हणजे लोकांसाठी मार्गदर्शन असलेली अंतिम पुस्तक. या कुराण तुमच्या माझ्यासाठी जे आलेलं आहे, यामध्ये अल्लाह सांगतो की ज्याची बळी दिली जाते म्हणजे कुर्बानी दिली जाते. अल्लाह सांगतो सूरे अल हज हे अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये श्लोक नंबर 37मध्ये अल्लाह सांगतो की ज्याची बळी दिली जाते त्याचा ना अल्लाहजवळ मांस येतो, मांस पोहोचतो, ना अल्लाहजवळ त्या कुर्बानीचं रक्त पोहोचतो. तर अल्लाहजवळ तर फक्त त्या व्यक्तीने ज्यांनी कुर्बानी दिली त्याची निष्ठा पोहोचते. निष्ठा म्हणजे ईश भय आणि मनातली नियत ही पोहोचते की तो दास आहे तो त्याच्या मनामध्ये काय आहे, आणि त्याच्या मनामधली जी निष्ठा आहे ती त्या अल्लाहजवळ पोहोचते. तर अल्लाहला तुमच्या मांसाची म्हणजे त्या कुर्बानीची आवश्यकता नाही आहे, ना रक्ताची आवश्यकता आहे. आता हे कोणासाठी आहे, तर हे संपूर्ण मानवासाठीच आहे. आता जर जिथं बकरा कापण्यात येतो, समजा बकरीद आहे ना, आता बकरीद म्हणजे बकरीद हे बकऱ्याच्या नावावरून भारतामध्ये आहे, याचं वास्तविक नाव ईदुल अझा आहे. तर आता समजा एक उदाहरणार्थ देतो मी तुम्हाला की बकरा कापण्यात येतो, तर त्या बकऱ्याचे जो मांस आहे, जो रक्त आहे, तो अल्लाहला जात नाही, तो मनुष्य जातीलाच जातो, म्हणजे आपल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांनाच खाण्यासाठी येतो. तर अल्लाह कुराणमध्ये सांगतो की हा जो ही जी कुर्बानी होते, ही कुर्बानी याचे हिस्से करा. याचे 3 भाग होते. याच्या 3 भागामध्ये पहिला भाग हा आपल्या नातेवाईकांना जातो, स्वतःला आणि नातेवाईकांना. दुसरा भाग जातो परिवारांना, म्हणजे आपल्या जे सगळे नातेवाईक आहेत त्यांना जातो. आणि तिसरा भाग जातो गोर गरीब वंचित पतदलित वंचित आणि जे गंजले म्हणजे त्यांना कधीच काही मिळालं नाही अशा लोकांसाठी तो तिसरा भाग असतो. आता हे सगळं लोकांसाठी जाते. ज्या लोकांना कधी खायला मिळत नाही मटण, त्या लोकांसाठी हा एक मांस म्हणजे त्यांच्यासाठी एक सण आहे खूप मोठं. ही एक सामाजिक समानतेची व्यवस्था आहे. जर एखादा व्यक्ती चांगला श्रीमंत पैशावाला आहे, ते जर मटण खात असेल तर अल्लाह या कुर्बानीद्वारे त्या गरीब समोरसुद्धा आणि त्याच्याजवळसुद्धा हे मांस पोचवतो, ज्याची ऐपत नाही खाण्याची, म्हणजे समानतेचं एक प्रतीक आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये एक भावना निर्माण होते त्यागाची आणि समर्पणाची. जो एक बकरा पालन पोषण करतात त्याला 1 महिना, आणि त्याचं तो खूप अंगावर होतो, आणि नंतर त्यांची जेव्हा बली देण्यात येते तर त्यावेळेस हे दाखवण्यात येते की ही माझी प्रिय वस्तूसुद्धा मी अल्लाहसमोर समर्पित करीत आहो, आणि माझ्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी अल्लाहसमोर समर्पित करीत आहो. मी माझ्या जे आहेत माझ्या मुखाला मी अल्लाहसमोर मी जे आहेत समर्पण केलेले आहे, म्हणजे ही त्याच्यामध्ये भावना येते. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की कुर्बानीमध्ये जे सूर्य आहे ते फक्त त्या पशुवर चालत नाही, तर तुमच्या वाईट व्यसन, वाईट भावना, मत्सर या सगळ्या गोष्टीवर ती कुर्बानी होते. म्हणजे तुमच्या मनामधील जे वाईट भावना आहे, वासना आहे, या सगळ्या गोष्टीची कुर्बानी त्यावेळेस करण्यात येते. तर यामुळे ती कुर्बानी ही याच्यासाठी महत्त्वाची राहते, आपल्या स्वतःच्या म्हणजे आध्यात्मिक फायद्यासाठी. दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक आर्थिक याच्यामध्ये एक फायदा हे आहे की जेव्हा कुर्बानी होते म्हणजे बकरीद येते, त्याच्या 1-1.5 महिन्यापूर्वी जे आपल्या आजूबाजूला बाजारपेठेमध्ये जे बकऱ्याची किंमत समजा 10,000 रुपये आहे, तर या कुर्बानीच्या सणाच्या पूर्वी ती 25,000 रुपये होऊन जाते. आता ती 25-30 आता ते घेणं अनिवार्य आहे, त्याच्यामुळे सर्व लोक घेतात. आणि जो आमचा बळीराजा आहे त्याला किसान शेतकरी म्हणतो, हो, हा बिचारा आपली शेती राबतो, परंतु त्याला उत्पन्न होत नाही. परंतु अशा सणानिमित्त त्याच्याजवळला जो पालनपोषण केलेला जो बकरा आहे किंवा जो पशु आहे त्याला योग्य किंमत देते. त्याद्वारे तो त्याचा कुटुंब निर्वाह करतो, चांगल्या गोष्टी त्याला मिळतात, त्याची किंमतसुद्धा त्या पशुची त्याला मिळते. तर त्याच्यासाठी तो एक ATM असतो, तो बाजारपेठेमध्ये विकतो आणि त्याच्या मग कुर्बानीमध्ये त्याला वापरण्यात येते आणि त्याचा मोबदला त्याला मिळतो. म्हणजे आता एक त्याचा फायदा शेतकऱ्याचा झाला. दुसरा मग जो अडता राहतो म्हणजे मधातला व्यक्ती, हा एक मध्यस्थ असतो, याचा फायदा. यानंतर मग जो आपला ज्याला मी कसाई म्हणतो, तो सुद्धा एक त्यांचा एक खूप मोठा एक वर्ग आहे, त्यालासुद्धा रोजगार मिळतो. म्हणजे रोजगार म्हणजे जी आर्थिक व्यवस्था आहे ती
शृंखला ती साखळी आहे ती चालू होते याच्यामध्ये. मग पैसा शेतकऱ्याजवळ आला तर तो बाजारात येतो, बाजारात आला तो पैसा खेळता राहतो आणि यामुळे आर्थिक व्यवस्था प्रचलित होते. हा सगळ्यात मोठा यामधला फायदा आहे, परंतु लोक याला पाहत नाही. आणि यामध्ये भारतामध्ये सुद्धा नाही तर संपूर्ण जगामध्ये या एकाच दिवशी याची जी आहे तो कुर्बानी होते, त्याचा फायदा संपूर्ण लोकांना होतो. आता त्याचा मांस, मग त्याच्यामधले जे तो कातड असतो, तो कातड व्यवसायाला फायदा होतो. मग अशा प्रकारे ही पूर्ण एक शृंखला, आर्थिक शृंखला चालते. तर हे त्याचा आर्थिक फायदा आहे. तिसरा यांच्यामध्ये जे कुप्रथा होती एक नरबळीची, ती नरबळीची प्रथा या कुर्बानीच्या जी परंपरेद्वारे दूर करण्यात आली. खूप साऱ्या समाजामध्ये मुलाची बळी देण्यात येते, म्हणजे मुलगा जन्माला आला त्याला ईश्वराच्या किंवा देवी देवताच्या नावाने कापून टाका. तर अल्लाहने कुराणमध्ये या गोष्टीला निषेध केलं आणि याचं खंडन केलं की नरबळी नाही. इथं जर पशुची बळी दिली तरी तो अल्लाहच्या नावाने दिली तर तो अल्लाह प्रसन्न होतो आणि त्याचा मांस जो आहे तो लोकांमध्ये जातो. आता मित्रांनो, देशबांधवांनो, बळी आणि कुर्बानी याच्यामध्ये फरक आहे. कुर्बानी अल्लाहसाठी राहते, अल्लाहच्या नावाने लोकांसाठी त्याचा मांस आणि त्याची व्यवस्था वितरित होते. बळीमध्ये कोणत्या देवी देवताच्या नावावर किंवा वेगवेगळ्या जे आपले जे पंथ आहे त्यांच्या नावावर देण्यात येते. ती बळी दिली म्हणजे त्यांची काहीतरी इच्छा पूर्ण होण्यासाठी. मग ते कोणत्या एखाद्या दर्ग्यामध्ये देतात, विशिष्ट ठिकाणामध्ये. त्याचा मांस तो व्यक्ती म्हणजे त्याला देण्यात येते, पुरोहित असो किंवा मौलवी असो, पंडित असो, त्यांच्याजवळ देते. ते लोकांपाशी वितरित होत नाही, परंतु कुर्बानीमध्ये त्याचा मांस लोकांपर्यंत जातो, वितरित होतो. त्याच्यामुळं त्या व्यक्तीची संपत्ती नसते, ती लोकांसाठी असते ती. हा त्याचा एक मूलभूत फरक आहे. तिसरी गोष्ट, एक खूप लोकांमध्ये प्रश्न असतो की बळी का देण्यात येते, ही तर हिंसा आहे. तर मित्रांनो, कुराण आणि इस्लाम हिंसेच्या विरुद्ध आहे. कुराण सांगतो की तुमच्या मनोरंजनासाठी किंवा तुमच्या इच्छेसाठी कोणत्याही एखाद्या पशुचा शिकार करू नका. शिकार म्हणजे तुमच्या मनोरंजनासाठी त्याला मारू नका, म्हणजे हिंसा करू नका पशुबद्दल. परंतु हे याच्यासाठी आहे की हे तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे. आता कुर्बानी झाली तर फायदा मनुष्य जातीलाच होतो. आणि मांस खाणे न खाणे एक वेगळी चर्चा आहे. मांस खाण्यासाठी ईश्वरांनी हे म्हणजे जे पशु जे निर्मिती केलेली आहे ते तुमच्यासाठी काही योग्य आहे आणि काही अयोग्य आहे. जे योग्य आहे तेच कुर्बानीमध्ये आहे. दुसरी गोष्ट, हे कुर्बानी फक्त मुस्लिम समाजामध्ये नाही आहे, तर हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये, वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये आणि मनुस्मृतीमध्ये, तसेच ज्यू हे यहुदी धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये आहे. आमचे जे भारतामध्ये हिंदू बांधव यांच्यावर खूप आक्षेप घेतात. त्यांच्यासाठी मी एक संदर्भ देतो की ऋग्वेदामध्ये 85:13 नावाचा एक श्लोक आहे. त्याच्यामध्ये ईश्वर जे आहे तर बळीची जी व्यवस्था दिलेली आहे ती सांगितलेली आहे की बळी कशी द्यावी म्हणून. त्याच्यानंतर मग महाभारतमध्ये अध्याय अनुशासन पर्वामध्ये अध्याय क्रमांक 88मध्ये एक युधिष्ठिर आणि धर्मराज याचं वार्तालाप आहे की कोणाची बळी दिली ज्यामुळं पूर्वज जे आहेत तर सुख आणि समृद्धी मिळते त्यांना स्वर्गामध्ये. तर याचं वर्णन आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की प्रत्येक धर्मग्रंथामध्ये बळीचं आणि कुर्बानीचा उल्लेख आहे. त्यामुळं काही लोक जे टीकात्मक आहे त्यांना पुळका येता कामा नये की कुर्बानी आली म्हणजे खूप हिंसा होते. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नरबळीसुद्धा होते. भारतामध्ये पशुची बळीसुद्धा होते खूप साऱ्या ठिकाणी. आणि भारतामध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये कर असते, कर त्याच्यापूर्वी हजारो बकरे कापण्यात येते. आता हे तर झाले एक पशुची, परंतु दुसरी गोष्ट एका विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की जे वनस्पती आहे त्या वनस्पतीमध्ये सुद्धा जीव असते. आता जीव हत्या प्राण्याची आणि वनस्पतीची सुद्धा निषेध आहे. जर तुम्ही भाजीपाला खाता किंवा फळं खाता, कोणत्याही प्रकारचं जे वनस्पती आहे ते सुद्धा कापताना त्याची हत्या होते. मग तिथं का आपल्याला येत नाही की आज हत्या होत आहे आपण हे खाऊ नये. तर हे सृष्टीमध्ये याची निर्मिती अल्लाहनी परमेश्वरांनी तुमच्या माझ्यासाठी केलेली आहे. तर ना जीव हत्या ही जी कुर्बानीची ती पाप आहे, ना ती वनस्पतीची हत्या पाप आहे. हे संपूर्ण तुमच्या माझ्यासाठी निर्माण केलेलं आहे. तर आशा आहे मित्रांनो की तुम्हाला काही जे गैरसमजुती असेल ते दूर झाल्या. आणि अशाच प्रकारचे हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे मराठी गावा म्हणून, याच्यामध्ये मराठीमध्ये मी ज्या आपल्या इस्लाम धर्माविषयी ज्या शंका